करून घेतो करून घेऊ तिकड झालं. हॅलो नमस्कार. फूड मेनिया मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. जेव्हा काहीतरी स्पेशल खायची इच्छा असते पण वेळ फार कमी असतो, अशा वेळेस आपण एक रेसिपी नक्की बनवू शकतो. ती म्हणजे पनीर भुर्जी. बनवायला अतिशय झटपट आणि सोपी आणि खायला एकदम टेस्टी. चला ट्राय करूया आज पनीर भुर्जी. तर सर्वप्रथम पनीर भुर्जीसाठी लागणाऱ्या व्हेजिटेबल्स आपण या ठिकाणी कट करून घेणार आहोत. यामध्ये कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, आलं आणि कोथिंबीर या व्हेजिटेबल्स आपण यामध्ये घालणार आहोत. तर या सगळ्या व्हेजिटेबलची आपण फाईन चॉपिंग करून घ्यायची आहे आणि आल्याचे थोडे जरा आपल्याला जाड तुकडे ठेवायचे यामध्ये. सगळ्या व्हेजिटेबल चिरून झाल्यावर आपण कढई घेऊया. त्यामध्ये तेल टाकायचं आहे. सर्वात पहिले जिऱ्याचा तडका, आणि कांदे आपण त्यामध्ये परतून घेणार आहोत. सो हे कांदे मीडियम फ्राय होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत. मीडियम फ्राय झाल्यावर त्यामध्ये आपण टाकूया शिमला मिरची आणि त्याचसोबत आल्याचे तुकडे देखील. सो हे मिश्रणसुद्धा आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण यामध्ये टाकूया टोमॅटो. सो या सगळ्या व्हेजिटेबल प्रॉपर शिजेपर्यंत आपण परतून घेणार आहोत. थोडीशी कोथिंबीर, त्यानंतर मिरची पावडर, गरम मसाला आणि हळद हे सगळे जिन्नस आपण या ठिकाणी टाकून घेऊया. मार्केटमध्ये पनीर भुर्जीचा एक मसाला मिळतो. सो एक मसाला तो देखील आपण या ठिकाणी ॲड करूया. कुठल्याही प्रकारचा मसाला तुम्ही यामध्ये टाकू शकतात, मार्केटमध्ये अवेलेबल असलेला पनीर भुर्जी मसाला. सो हा पनीर भुर्जी मसाला आपण या ठिकाणी ॲड केलेला आहे. यामुळे टेस्ट एनहान्स होते भुर्जीची आणि खूप छान लागते खायला. सो सगळे मसाले आपले एकजीव होईपर्यंत आपण फ्राय करायचे आणि त्यानंतर आपण यामध्ये पनीर किसून घेणार आहोत. सो पनीर तुम्ही चुरूनही टाकू शकतात किंवा ग्रेट करूनही घेऊ शकतात. या ठिकाणी मी त्याला बारीक किसून टाकतोय. सो अशा पद्धतीने मी सर्व आणलेलं पनीर मी या ठिकाणी किसून टाकलेलं आहे. आणि आपण या ठिकाणी 1 कप दूध देखील टाकणार आहोत, जेणेकरून भुर्जी ही फार कोरडी नाही लागत आणि चवीलाही फार छान लागते. सो हे 1 कप दूध आपण या ठिकाणी टाकूया. दॅट्स इट. सर्व मसाले एकत्र करून घ्यायचे आहेत आणि सगळं मिश्रण प्रॉपर एकत्र झालं की आपली पनीर भुर्जी तयार होईल.
प्रॉपर एकत्रित झाल्यानंतर ही आपली गरमागरम आणि टेस्टी अशी पनीर भुर्जी तयार आहेत. आपण हिला सर्व करून घेऊया आणि टेस्ट करूया. खरंच खूप छान झाली आहे पनीर भुर्जी. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा.